ऐका, एक गाव आम्ही आपुला तो एक पदावर वृत्ती म्हणजे एकटवल माणूस एक पदावर वृत्ती करता. आणि हे सगळं मोकळं काल्याच्या कीर्तनामध्ये एक गवळण म्हणतात बघा. 8ला 5 कमी येत. ऐका, काल्याच्या कीर्तन थांबून घेत आहे. काल्याच्या कीर्तन मध्ये गवळण म्हणतात काय, घागर घेऊनी पाण्याशी जाता, डोईवर घागर पाजरी, नको वाजवू श्री हरी मुरली. आता तुम्ही अर्थाकडे या थोडस. घागर घेऊन पाणी अशी जाता, जाताना ती भरलेली का मोकळी? आता हे बघा, किचन मध्ये नळ आले त्याच्यामुळे मला लय खाली बोलायला पण घागर घेऊन पाणी असे जातात. त्या काळातलं ते चालले द्वापारी बदलत. पाण्याला जाताना घागर भरलेली का मोकळी? आहे माझ्यासाठी. मग आता तिथं असं म्हटलंय, घागर घेऊन पाणी अशी डोईवर घागर पाजरली. आता मला एवढं सांगा, तुम्ही मोकळी पाजरती का भरलेली पाजरती? आमचे चोपदार म्हणते भरलेली पाजरती. आणि तिथं काय सांगितलंय, घागर घेऊन पाणी अशी जाताना भरलेली का मोकळी? येताना भरलेली, जाताना मोकळी. मग मोकळी पाजरली का भरलेली? जाऊ का मी? मोकळी पाजरली का भरलेली? त्या बघा, मोकळीच पाजरली. बघा, पटलं तर तुम्हाला. प्रपंचात जरी भरलेली पाजरत असली ना, तर परमार्थात मोकळीच पाजरती. काम गेला, क्रोध गेला, काम क्रोध लोभ निमाले, ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. हे सगळं गेलं, हे सगळं गेलं. काही मोकळी होती, आणि मोकळी झाली का पाजराला सुरू होती. नेत्रे आसरूंची ही मोकळी झाल्यावर पाजरती. गवळण लिहणारा काय पाकिस्तानातला नाही मला, तो काय डोक्यावर फाडलेला नाही. मोकळीच घागर पाजरती. विठाला म्हणतात, मला माझ्या साधू संतांनी महाराज काय केलं, तर मला जाग केलं हे माझ्यावरती उपकार आहे. आणि म्हणून त्यांनी जाग केलंय स्वस्वरूपाच्या ठिकाणी. त्यांच्याकरता मी काय देऊ? आता हे का, देण्यासारखं आपल्याकडे काहीच नाही. काय देऊ शकतो आपण? संतांना आपण काय देऊ शकतो? काहीच देऊ शकत नाही. मग जीव का? त्याचं कारण आहे, एकदा जीवदशा मावळली की परमार्थ सोपा आहे महाराज. परमार्थ अवघड का वाटतो? जीवदशेमुळे कल्पना अविद्या देणे झाला. जीव हा बंद कशामुळे महाराज? जीवामुळेच बंद आहे. जीवात नाही म्हणूनच बंद आहे. एकदा जीवाचा शिवोहम झाला की महाराज जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे. मग ऐका, जीवदशा मावळली ती शिवदशा आहे. ऐका, तीच आहे शिवदशा. आणि मग शिवदशेला प्राप्त झाला की आपल्याला जीवदशाच मावळायची. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले, देण्याजोगं काहीच नाही. तेवढी जीवदशा मावळली पाहिजे, तेवढी जीवदशा गेलीच पाहिजे, जीवदशा बाद झालीच पाहिजे. आणि तेवढंच मी साधू संतांच्या चरणावर ठेवतोय.
काय द्यावे त्यासी हावे उतराई काहीच देण्याजोगं नाही. काही देऊ शकतो आपण संतांना, ठेवितो हा पायी जीव थोडा. काय वानो आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितो. काहीच देण्याजोगं नाही. द्यायचं असेल तर जीव ओवाळून त्यांच्या टाकावा चरणावरती. का जीवदशाच हीच बाधक आहे परमार्थाला. म्हणून जीवदशा मावळे की शिव स्वरूपाला प्राप्त होतं. आणि अशा प्रकारचं भगवत चिंतन इथपर्यंत आपण करत आलोय. जवळजवळ 8 वाजायला आले. सगळेजण कीर्तनामध्ये रंगले होते. सगळेजण मी तर कीर्तनामध्ये विसरूनच गेलो मला. पण आता असं वाटायला लागलं की 8 वाजले, भजन घेतलं पाहिजे महाराज. ज्या भगवंताचं आपण नामचिंतन करतोय, गेले 2.25 तास झाले, त्या भगवान परमात्म्याचं आपण एकदा नामचिंतन केलं पाहिजे. का केलं पाहिजे ऐका. चिंतन करण्याकरता का केलं पाहिजे त्याचं कारण सुद्धा आहे महाराज. टाळी वाजवण्यानं महाराज फार मोठा फायदा असतो. टाळी जर वाजवली ना तर आपल्या शरीराचे ॲक्युप्रेशर पॉईंट पंचिंग होतात आणि रक्ताभिसरण नावाची क्रिया सुधारित चालते. म्हणून माणसाने टाळ्या वाजवल्या पाहिजे. पण टाळ्या कीर्तनात वाजवल्या पाहिजे. रस्त्याने चालताना टाळ्या नाही वाजवायच्या. नाही तर एकट्या जर रस्त्याने टाळी वाजवत चालले तर लोक म्हणजे त्याला एवढ्याला नेऊन टाका पुण्याला. ऐका लोक इथं टाळी वाजवत नाही म्हणून रस्त्याने चालताना टाळी वाजवू नका. तिथं जर टाळी वाजवली, इथं नाही वाजवली, इथं जर नाही वाजवली तर वाजवावाच लागून मग 2 लाख त्याच्यापेक्षा टाळी वाजवावी, वाजवली पाहिजे, इथं वाजवली पाहिजे. माझे चोकोबा महाराज सांगतात गुढी उभारावी पाहिजे. सर्वजण आपण त्या परमात्म्याचं गोड चिंतन करू. विठोबा संकल्पित वेळ संपलेला आहे. आपल्या जीवनामध्ये महत्वाचे 3 उपकार आहेत. एक आई वडिलांचे, दुसरे संतांचे आणि तिसरे भगवंताचे. काय केलं संतांनी तर मला जाग केलं, स्वरूपाच्या ठिकाणी जाग केलं, ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. आणि ऐक आता म्हणून माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही म्हणून ठेवितो हा पायी जीव थोडा. त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा सहज बोलणे, हित उपदेश, साधू संतांची कृपा, संत महात्म्यांची कृपा 3 पद्धतीने होती. एक दृष्टीमधून, नंबर 2 स्पर्शामधून आणि नंबर 3 बोलण्यामधून. ऐका, दृष्टीमधून कृपा झाली कुणावर? ऐका, रेड्यावर कृपा केली ज्ञानोबराने. कृपा कटाक्ष आणि रेड्याला सांगितलं बोल बाबा, पाहिल्या बरोबर कृपा झाली. ऐका, नंबर 2 नळोबरायांच्यावरती कृपा झाली. जगद्गुरु तुकोबरायांची हात ठेविला मस्तकी, ही आहे स्पर्श कृपा. आणि एक शब्द कृपा, शब्दानं सुद्धा कृपा होती. सहज बोलणे, बोलण्यानं सुद्धा कृपा होत असते. म्हणून शब्द कृपा आहे, स्पर्श कृपा आहे आणि ऐका दृष्टी कृपा आहे. अशा पद्धतीनं साधू संतांनी आपल्यावरती कृपा केली. मज निरंतर जागविती. ऐका, ही कृपा साधू संतांची आपल्यावरती आहे. सहज बोलणं त्यांचं असलं तरी ते जीवाच्या हिताच आहे. कसं? एकच मिनिटाचं उदाहरण. आई आपल्या लेकराला उन्हामध्ये खेळत असताना सांगते, बाळू उन्हामध्ये खेळू नको, सावलीमध्ये खेळ. नंबर 2 नाही ऐकलं तर बाळू उन्हामध्ये खेळू नको, सावलीमध्ये खेळ. आणि नंबर 3 नाहीच ऐकलं तर बाळ्या उन्हामध्ये मरू नको, सावलीमध्ये मर. हे सावलीमध्ये मर म्हणणं सुद्धा याच्यामध्ये सहजच बोलणं आहे. पण त्याच्यात लेकराचं कल्याणच आहे. सहज बोलणे, हित उपदेश. आणि कसं सांभाळतात? पण त्याच्याकरता त्यांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे.
वैष्णवा संगती, संतांच्या संगतीत आलं पाहिजे. मग संतांच्या संगती म्हणजे महाराज लोकांच्या पिशा घेऊन वा फिरायचं का बा, तसं नाही. संतांच्या संगतीमध्ये म्हणजे संत कुणाला म्हणतात हे लक्षात घ्या. संत ही ज्ञानाला पदवी, संत ही ज्ञानालाच पदवी, ज्ञानच हे संत आहे, ती ज्ञान पै गाभरवी. आणि म्हणून संत हे ज्ञान आहे, ज्ञानाला ती उपाधी. डॉक्टर पदवी त्याच्या ज्ञानाला आहे, पांढऱ्या कोटाला आणि टेथोस्कोपला नाही. वकील पदवी त्याच्या ज्ञानाला आहे, काळ्या कोटाला नाही. पोट दुखत असलं तर काळ्या कोटाकडे जायचं नाही, हो पांढऱ्या कोटाकडे जायचं. जमिनीचा प्रश्न असला तर काळ्या कोटाकडे जायचं. कोणत्या कोटाकडे कधी जायचं हे समजून घ्या. ऐका, म्हणून ऐका, याचं कारण असं मला सांगायचंय की महाराज साधू संतांनी आपल्याला सांभाळलंय, पण आपण त्यांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. कुणाला संत म्हणतात? ज्यांच्याकडे ते ज्ञान आहे, त्या ज्ञानाला संत ही उपाधी आहे, संत ही पदवी. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे आणि त्या संगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे. ऐका, छत्रपती शिवाजी राजांच्या सानिध्यामध्ये वाघ नावाचा कुत्रा राहिला तर महाराज ऐका, आजही त्याची राजांच्या शेजारी रायगडावरती काय आहे? कारण संगतीचा परिणाम. नंबर 2, ज्ञानोबरायांच्या नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये एक पैस नावाचा खांब आला की जेणेकरून ज्ञानोबराय त्याला स्पर्श करून बसले. सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. नगर जिल्हा नेवासा तालुका तो दगडच होता, पण ज्ञानोबरायांचा स्पर्श झाल्यामुळे पैस झाला, खांब झाला आणि लोक त्याच्या पाया पडायला लागले. कोणाच्या म्हणा खांबाच्या. पण होता कोण? दगड. दगड सुद्धा ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये वंदनीय झाला. ऐका, वाघा नावाचा कुत्रा सुद्धा आदरणीय झाला राजांच्या सानिध्यामध्ये. ऐका, माऊली ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये भिंत सुद्धा वंदनीय झाली आणि माऊली ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये रेडा सुद्धा वंदनीय आणि आदरणीय पूजनीय झाला. जुन्नर तालुक्यामध्ये आले नावाचं गाव आहे. लोक रेड्याच्या पाया पडतात, घरात आई बापाच्या पाया पडत नाहीत, पण तिथं म्हशीच्या टोनग्याच्या पाया पडतील. का? आपल्याही घरात टोनग आहे पण त्याला कोणी ओवाळायला जात नाही. आपल्या घराला भिंत आहे, कोणी ओवाळायला जात नाही. तीच भिंत आनंदीची वंदनीय का? तिला ज्ञानोबरायांचा स्पर्श झालाय आणि तीच महाराज तोच रेडा वंदनीय का? त्याच्यावर ज्ञानोबरायांची कृपा झाली. नाही तर आपल्या गोठ्यात कोणी पाया पडायला जाणार नाही, कोणी ओवाळायला जाणार नाही. तोच रेडा वंदनीय झाला जो ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये आला. तीच रेडा वंदनीय झाली जी ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये आली आणि तोच दगड पवित्र झाला जो ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये आला, पैस खांब. आणि तोच कुत्रा वंदनीय ठरला जो राजांच्या सानिध्यामध्ये आला. संताची संगती मज मनोमार्ग गती, म्हणून संगती संतांची करडा आणि केल्यानंतर आई सारखं ती आम्हाला सांभाळतात. का म्हणे वत्स
दाताचे उपकार मज निरंतर जागावे ती काय द्यावे त्यासी व्हावे वतराय ठेवितो हा पाये जीव थोडा सहज बोलणे येतो प्रदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत यथामती यथावकाश या पवित्र असणाऱ्या पवना धरणाच्या